गायकर साहेब आपण व्यासपीठशी संपर्क साधायचे आहे. पांडुरंग गायकर झेल केबल नेटवर्कचे ओनर्स. गोलंदाज सूर्यकांत पाटील पहिल्या चेंडूवर एक धाव. समोर फलंदाज उमेश माली या अंगामध्ये खूप फॉर्म मध्ये अतिशय चांगली फलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये क्रिकेटची मैदाने गाजवलेत. लेग बिफोरचा फलंदाज बाद पायचीतचा उमेश माली 0 धावसंख्येवर बॅक टू द पवेलियन. कोणी प्रीतम दादावानी युवा नेता होईल का? कोणी प्रीतम दादावानी युवा नेता होईल का? फलंदाज बाद झालाय. नक्कीच सुरेख गाणं या ठिकाणी डीजे मास्टर तर प्रवीण सिनारे सामनावीर इथे ठरलेला आहे. अनंता वैभवशर भोईर साहेब बदलापूर. वैभवशर भोईर साहेब आपण यायचे आहे. आपल्या शुभ हस्ते प्रवीणला सामनावीराचा पारितोषिक देऊन सन्मानित करावं. वैभव भोईर साहेबांच्या शुभ हस्ते प्रवीणला सामनावीराचा पारितोषिक देऊन सन्मानित केले जात आहे. दमदार फलंदाजी केली धुंद्रे क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून एक दमदार क्रिकेटर. ज्ञानेश्वर उसारकर तुझ्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे ते घेऊन जायचे आहे. ओ टू दीपक फडके. गोलंदाज पहिल्या चेंडूमध्ये सिंगल, दुसऱ्या चेंडूमध्ये सफलता. संजय माली या फलंदाजाला 4 षटकं मैदानात राहणं खूप गरजेचं असेल. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. क्रिकेटच्या अनेक मैदाने गाजवलेत. आज मात्र संघाला चांगली कामगिरी करून देईल का? हा चेंडू अतिशय वेगाने सुरेख फटका कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीबेक्सच्या कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येईल. तो मध्ये एक धाव पूर्ण. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 2 या धावसंख्येवरती. अतिशय चांगली रणनीती, चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 सामन्यामध्ये अपयशी ठरलेला गणेश पारवे जो छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून ज्याची ओळख आहे. अतिशय चांगली फटकेबाजी मैदानाच्या चारही बाजूला हा फलंदाज करतोय. ज्याने दापटी जुईच्या मैदानावर मालिका वीराची 2 व्हीलर बाईक या खेळाडूंना मिळवली होती. त्यानंतर गतवर्षी खानावची नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये या खेळाडूंना बाईक मिळवली होती. आज संघाला गरज आहे महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू सफल होऊन गेलेला आहे. देखना फटका. कोणताही क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये पोहोचणार नाही. चेंडू एका टप्प्याने सीमा पार 4 धावा. इथे सन्माननीय सुनील कुडले साहेब यांच्या वतीने आर्थिक सहकार्य म्हणून 2100 रुपये आणि त्याचबरोबर रामदास काका गायकर यांच्या वतीने सुद्धा 2100 रुपयाचा आर्थिक सहकार्य इथे देण्यात आलेला आहे. त्यांचं स्वागत आहे. सन्माननीय हरिचंद्र पाटील यांचं आगमन, त्याचबरोबर 40+ चे खेळाडू गोपीनाथ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. डॉक्टर गोपीनाथ पाटील साहेब आपण व्यासपीठावर यावं, आपले स्वागत आहे. गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी केली. तेवढाच चांगल्या दर्जाचा फटका गणेश पारवेच्या बॅट मधून पाहिला. 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवर. 4 षटकामध्ये 40 ते 45 धावा जमवणं गरजेचं असेल. अतिशय चांगली पंचांची भूमिका प्रवीण चोरगे नेरे आणि त्यानंतर नितीन पाटील कोपरोली. पुन्हा एकदा क्रिकेटचं स्किल. डीप स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू जातोय आणि पंचांचा इशारा येतोय. एका टप्प्याने चेंडू सीमा पार दणदणीत चौकार 4 धावा. इथे 40+ चे संघनायक गोपीनाथ पाटील साहेबांचं आगमन, त्याचबरोबर नेरे गावचे आदरणीय व्यक्तिमत्व श्री वामन केवारे साहेब, सुनील बावकर साहेब, प्रशांत मानकामे, प्रशांत सुरदे, प्रसन्न मानकामे आणि मेघनाथ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण स्टेजवर. आपलं मनपूर्वक आम्ही प्राचीन चषक आणि उपसरपंच सुनील दादा पाटील चषकाच्या माध्यमातून स्वागत करत आहोत. यावं व्यासपीठावर. तर सांगडे संघ पंचांचा इशारा होतो. टाइम आलेट असेल. 20 मिनिटांमध्ये षटक संपवणं बंधनकारक असेल. शेवटचा चेंडू या षटकामधील गणेश पारवे 2 चेंडूवरती 2 चौकार. बॅटची आपण पाहिलं पण एज लागली पण तेवढंच चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव सहजसोप्या रीतीने पूर्ण केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये धाव धावा जर पाहिल्या 11 धावा. एक फलंदाज माघारी. जय हनुमान मोरिया 11 केवाळे संघ. सन्माननीय येथे शेकडे शौकीन आदरणीय श्री विवेक गवते यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. ओ टू डीजे मास्टर. उगवला तारा ती मिरहरा गरजा शिवाजीला.
विकास पाटील आणि मनोहर गवते साहेबांचं आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर यावं आपण. स्वागत आहे आपलं. O2 दीपक फडके. नक्कीच आपण पाहतोय खिरवाले संघाची सुरुवात चांगली खराब झाली होती. उमेश माली 1 धावसंख्या 0 धावसंख्येने बाद झाला होता. त्यानंतर गणेश पारवीने संघाची सूत्र आपल्या हातात घेतली. 15 धावा धावफलकावर. शॉर्टपिच लाईनचा चेंडू पुल काढण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू मिस करतोय आणि निर्धाव चेंडूचे सांगता होते. खिरवाले संघाला सपोर्ट करण्यासाठी विलास गायकर, विकास पालकर, त्यानंतर आपण पाहिलं जितू पालकर असतील, परेश पालकर हे देखील आले. त्या सर्वांचं स्वागत. अतिशय चांगली कामगिरी आणि केवळ संघ म्हटला ती ग्रेट खेळली कांचनदादा पालकर यांचा संघ आपण मैदानात पाहतोय. सुरेख कामगिरी या संघाच्या माध्यमातून गणेश पारवीला चांगली कामगिरी केली. 14 धावेचे योगदान दिले. फलंदाजानं 6 चेंडूचा सामना केलाय. गोलंदाज आशिष पाटीलचा पुढला चेंडू असेल. पंचाचा इशारा मृत चेंडू घोषित केलाय, डेट चेंडू घोषित केलाय. अतिशय चांगली कामगिरी मैदानावरती. पण विचार केला पंचगिरीच्या बाबतीमध्ये केवळ संघाचं नाव घेतलं जातं. सँडी पालकर व्हायब्रेशन पंच म्हणून ज्यांची ओळख आहे, खूप नावलौकिक या हंगामामध्ये त्या खेळाडून केलाय. अतिशय चांगला फटका कव्हर पॉइंटच्या मधून चेंडू जाईल. शतरक्षक चेंडूच्या पाठी, पण चेंडू जातो या ठिकाणी थर्डमॅन क्षेत्रामध्ये. थोडस आउटफील्ड आपण पाहिली, स्लो गती कमी होती. 2 धावा पूर्ण 2 फलंदाजांमध्ये थोडस बिनसलं होतं. एकाला बाद करण्याची संधी होती सांगली संघाच्या शतरक्षकांना. परिणाम पाहिला 2 धावेने संघ धावून पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला 17 धावा धावफलकावर. जर सांगली संघाला सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर गणेश पारवेला रोखणं खूप गरजेचं असेल. तेवढ्याच ताकदीचा फलंदाज ऑफसाईडचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे, खूप मोठे षटकार या फलंदाज बॅट मधून अनेक वेळा पाहिलाय. तर नॉन स्ट्राईकचा केवळ संघाचा किंग मेकर म्हणून ज्याची ओळख आहे संजय माली याला आपण पाहतोय. ज्या खेळाडूच्या नावावरती अनेक अर्धशतके असतील या हंगामामध्ये आपण जर पाहिलं सुरेख खेळ या खेळाडूने केलाय. मालिकावीराच्या 2 टीव्ही आणि त्यानंतर एक रेफ्रिजरेटर असणारा एक श्रीमंत व्यावसायिक खेळाडू म्हणून याची ओळख आहे. हा चेंडू अतिशय चांगला चकलवले शतरक्षकाला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शतरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवर. अतिशय चांगली स्पर्धा मैदानात पाहायला मिळाली. तर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेमबाजपटू आणि ज्यांना आजच खऱ्या अर्थाने रायगड भूषण पुरस्कार सन्मानित झालेला आहे ते नेरे गावची राष्ट्रीय नेमबाजीमध्ये खऱ्या अर्थाने फार नावलौकिक ज्याने केलेला आहे किसन खारगे सरांचं आगमन झालेलं आहे मित्रांनो. आणि आजच त्यांना रायगड भूषण पुरस्कार खऱ्या अर्थाने जाहीर झालेला आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. O2 दीपक फडके. गोलंदाज आशिष पाटील अतिशय चांगलं नेरे गावाचं नाव पुढे नेण्याचं काम केलंय. तेवढा चांगला फटका पाहायला मिळतो. वाईट एक्स्ट्रा कव्हरला एकदा पूर्ण दुसरी धाव त्याच वेगाने पूर्ण केली जाईल. शतरक्षक थोडासा ताच पडला होता. पुढे संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावेने संघ धावून पोहोचलाय 21 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. या षटकाचा विचार केला तब्बल 10 धावा खर्च केला. 5 चेंडूची फेकी केली. 200च्या स्ट्राईक रेटनी धावा जमवल्या जातील. पण येणाऱ्या चेंडूवरती किती अंक दडलाय. गोलंदाज आशिष पाटील चेंडू निर्धाव फेकेल की सफलता मिळवेल की गणेश पारवे या ठिकाणी चौकार किंवा षटकार मारेल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. हा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय. पंचाचा इशारा आव्हान धावे संघ धावून पोहोचतोय 22 या धावसंख्येवर. अतिशय चांगली स्पर्धा. जवाहरमान क्रिकेट संघ नेरे, गावदेवी क्रिकेट संघ नेरे, जवाहरमान व्यायाम मंडळ नेरे आणि अष्टविनायक मित्र मंडळ नेरे यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली. स्पर्धा ज्यानं यशस्वी होण्यासाठी खूप मोठं योगदान दिलंय ते प्रणव डाके साहेब असतील प्राचीन स्पोर्ट्सचे. तर मित्रांनो खऱ्या अर्थाने प्राचीन आणि उपसरपंच चषकासाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी LCD TV स्पॉन्सरशिप केलेली आहे. हा चेंडू ते संतदादा पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. O2 दीपक. सुरेख फटका पाहायला मिळाला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न रिक्स उडवले पण 3 धावा पूर्ण केल्या जातील. 3 धावेने संघ धावून पोहोचलाय 25 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये धावा जर पाहिल्या 25 धावा. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. प्राचीन चषक उपसरपंच चषक 2019 पर्व. या स्पर्धेसाठी प्रणव डाके साहेब असतील, राजेश डाके साहेब असतील, हेमंत डाके साहेब, मंगेश डाके साहेब, रामचंद्र डाके साहेब, प्राचीन हेल्थ केअर हॉस्पिटल, त्यानंतर जयराम गवते साहेब नेरे, राम मस्कर साहेब
यांचे खूप मोठं योगदान या स्पर्धेला आपण पाहिल्या. त्यानंतर या स्पर्धेला चांगलं योगदान आर्थिक स्वरूपाचं असेल, वस्तू स्वरूपामध्ये देणगी आपण जर पाहिली, प्रमोद ठाकूर साहेब, राजू मेस्त्री साहेब, अनंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफ्याज. त्यानंतर मालिका वीर्याची 2 व्हीलर बाईक समीर शेठ पाटील साहेब, शैलेश शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी असणारी LCD TV संतोष दादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लागणारे चेंडू अरुण बैकर साहेब, अण्णा चोरगे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आल्यात. 5 दिवस पाण्याची सुविधा सुनील मुंडेकर साहेब उल्वे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज वैष्णवी ट्रान्सपोर्ट आणि ट्रॅव्हल्स यांच्या वतीनं देण्यात आल्यात. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ती ट्रॉफी विराज साहेब जाधव पडवेल यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. थोडंसं स्पीडअप करायचंय विनंती असेल संघाला. 8 संघांसाठी जर आपण पाहिलं, काँग्रेस पनवेल विभागीय सरचिटणीस किरण राजाराम पाटील साहेब आणि सूरज राजाराम पाटील साहेब यांच्या वतीनं 16 संघांना टी शर्ट, नामदेव शेठ जमदाडे साहेब वाकडी माजी सरपंच यांच्या वतीनं 8 संघांना टी शर्ट, अरुण शेठ जळे साहेब अंबिवली यांच्या वतीनं 4 संघांना टी शर्ट, रामदास वालको गायकर साहेब यांच्या वतीनं 4 संघांना टी शर्ट. पुन्हा एकदा सर्व दानशूर दात्यांचा मी आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय आणि भूषण गवते यांच्या वतीनं LED स्टंप या स्पर्धेला देण्यात आल्या. सन्मानित जयराम गवते साहेब आपण व्यासपीठावर यायचे आहे. आजचा मेनू अर्थात वालाच्या शेंगा आपल्यासाठी सरप्राईज असणार आहे, तर या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. 2 षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली 25 धावा, 30 षटक फेकणारी सज्ज असेल. गोलंदाज आशिष म्हात्रे हा गोलंदाज, अतिशय चांगली फलंदाजी. गणेश पारवेच्या बॅटमधून हा चेंडू चालाकी दाखवण्याचा प्रयत्न केलाय, पण गोलंदाजानं देखील जाणलंय की हा चेंडू कोणत्या थराला फेकायचा आणि चांगली फेकी या ठिकाणी पाहायला मिळाली. सांगडे विपक्ष केबाली सामने मैदानी पाहायला मिळाला. पहिल्या फलंदाज आज स्वस्तामध्ये महागादी परतला उमेश माली. त्यानंतर संघाला सावरण्याचं काम या ठिकाणी फलंदाज गणेश पारवे संजय मालीच्या बॅटमधून 1 धाव निघाले, परंतु चांगलं योगदान या ठिकाणी पाहिलं तर 23 धावसंख्येचं योगदान गणेश पारवेनं वैयक्तिक दिलाय. आशिष मात्रेचा हा चेंडू फुटवरचा वापर, एक शाखावरला चेंडू चुकी करतोय, चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. चार धावेने संघ धावून पोहोचतोय. 29 धावा धावफलकावर. अतिशय चांगली कामगिरी. तिसरे षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूचा स्पीडअप करायचे. सांगडे संघाला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. 20 मिनिटाचा अवधी असणार आहे. चांगली पंचाची भूमिका आपण पाहिली. प्रवीण चोरगे, नितीन पाटील कोपरोली, मंगेश्वर के कोपरोली, सूरज पाटील नेरे, त्यानंतर संभाजी दादा मस्कर एक चांगली पंचाची भूमिका. परेश मस्कर असतील. हा चेंडू अतिशय चांगला फटका गल्ली आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 शतरक्षक चेंडूवर अति वेगाने येतील. तोपर्यंत संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावेने संघ धावून पोहोचलाय 31 या धावसंख्येवर. 1 अतिरिक्त बाउन्स चेंडू संपलाय कोट्यातील. गोलंदाज पंच जर आपण पाहिलं नितीन पाटील, काल देखील चांगली पंचांची भूमिका पाहिली. अतिशय चांगले योगदान या स्पर्धेला आहे. आणि सूरज पाटील या ठिकाणी पाहिलं चांगलं सहकार्य या स्पर्धेला संपूर्ण जर्मन क्रिकेट संघाचं. गोलंदाज आशिष मात्रे या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा अवांतर धावेने संघ धावून पोहोचलाय 32 या धावसंख्येवरती. धावसंख्येचा वेग जर पाहिला, ज्या वेगानं संघ खेळतोय 40 ते 45 धावसंख्येमध्ये मजल मारेल. जर 11च्या सरासरी धावा जमवल्या तर 44 धावसंख्येमध्ये हा संघ सहज सोप्या रीतीनं मजल मारेल. सुरेख कामगिरी आपण पाहिली फलंदाजीच्या माध्यमातून. आज मात्र बॅट तलपली. फलंदाज गणेश पारवेची चांगली कामगिरी या सामन्यामध्ये पाहायला मिळते. हा चेंडू सुरेख फटका, सरळ मारणे चेंडू डीप लॉंग ऑफच्या मधून एका डब्यात सीमा पार, चौकार, 4 धावा. मास्टर सन्माननीय भागवत पाटील आपलं आगमन झालेलं आहे. उपसरपंच सुनील दादा पाटील आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करतात, आपण यावं. त्याचबरोबर नेरे गावचे भाजे सुबाद रजनीकांत पाटील ठाणे शहर फायर ब्रिगेडचे प्रतिनिधी आहेत, त्यांचंही ते आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. धावसंख्या जर पाहिली 36 धावा धावफलकावर. आशिष मात्रे
हा गोलंदाज देखील महाग रडायला आशिष या षटकामध्ये 2 चौकार पाहायला मिळेल. गणेश पारीचा बॅट मधून धाबांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू पुढे झापून मारण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. सुरेख कामगिरी या ठिकाणी पाहतोय कांचनदादा पालकर, परंतु धावसंख्येला वेग या ठिकाणी जर पाहिला चांगली धावगती राखली. 36 धाबा धावपलकावर थोडसा फुटवरचा वापर केला होता गणेश पारवेनं आणि परिणाम पाहतोय या ठिकाणी डॉट चेंडू फेकला गेलाय. या षटकामध्ये आपण जर पाहिलं 2 षटकामध्ये धावा पाहिल्या होत्या 25, या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 12, म्हणजे जी सरासरी होती 11 धावा खर्च केल्यात, म्हणजे जी सरासरी आपण जर पाहिली तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना 12च्या सरासरी अद्याप तरी हा संघ वाटचाल करतोय. परंतु येणाऱ्या चेंडूवरती आशिष मात्रे कमबॅक करेल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. अतिशय चांगली कामगिरी मैदानात आपण पाहिली. गोलंदाजी मार्ग सज्ज असेल. हा चेंडू सुरेख फटका डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल. चेंडू सीमा पार चौकार 4 धाबा. डीजे मास्टर आहे क्रिकेट स्पर्धेसाठी प्राचीन आणि त्याचबरोबर उपसरपंच चषकासाठी नेरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय दिनेश मांडवकर साहेबांच्या वतीने देणगी अर्थात आर्थिक सहकार्य इथे 2500 रुपये प्राप्त झालेला आहे. त्यांचा आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक इथे आभार आणि स्वागती करत आहोत. सन्माननीय जयदास पाटील साहेबांचा आगमन इथे झालेलं आहे. समर्थ एंटरप्राइजेसचे ओनर्स आपले ते आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर मनपूर्वक आपलं स्वागत आहे. धावसंख्या जर पाहिली 40 धाबा धावपलकावर गणेश पारवेची वैयक्तिक केली. 16 चेंडू 37 धावा. अतिशय चांगली कामगिरी. स्पीडअप करायचे सांगडे संघ विरुद्ध असेल, टाइम अलर्ट असेल, 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी असेल. आपण क्षेत्ररक्षण थोडस वेगानं लावायचं. सांगडे संघ मैदान देखील तो अतिशय चांगली कामगिरी या संघाने केली होती. सुपर 8 पर्यंत प्रवास गाठलाय. महत्वपूर्ण सामन्यामध्ये तिन्ही गोलंदाज थोडासा मार बसलाय. तर पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या सूर्यकांत. इथे धैर्य ट्रान्सफरचे ओनर सन्मानित जयदास शेठ पाटील साहेबांच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. ओ टू दीपक फडके. सूर्यकांत पाटीलनं धावा खर्च केल्या 11, आशिष पाटीलनं धावा खर्च केल्या 14 आणि आशिष मात्र धावा खर्च केल्या 15. हा चेंडू ऑफस्टिकला फेकलाय. गोलंदाज जर पाहिला या ठिकाणी वैभव पाटील गोलंदाजी मार्गवर, ज्या वैभवनं चांगली गोलंदाजी पहिल्या दुसऱ्या दिवशी किंवा आपण पाहिले होते. अतिशय चांगला खेळ या खेळाडूने केला होता. यावेळेस मात्र बी लॉर्ड्स मधील हा सामना कांचनदादा पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख खेळ वैभव पाटीलने केलाय. येणाऱ्या 5 चेंडूवरती संजय माली सारखा फलंदाज आहे. या फलंदाजामध्ये क्षमता आहे. अतिशय चांगली फलंदाजी करतोय. या संघाने गणेशपुरी सारख्या संघाला परास्त केलं होतं. यावेळेस मात्र चेंडू सीमा पार चौकार 4 धावा. नक्कीच आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं भविष्य जाणलं होतं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणणं खूप गरजेचं आहे. कारण पुन्हा एकदा शिवजयंती येते. तिथीनुसार शिवजयंती खूप मोठ्या उत्साहामध्ये महाराष्ट्रभर साजरी केली जाते. माझ्या राजाची जयंती किती वेळा झाली तरी त्याच जोशानं आणि त्याच उमेदीनं प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक गावामध्ये साजरी केली जाते. 350 वर्षाहून अधिक वर्षाहून देखील प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बजा असलेला आदर आपण पाहतोय. एक धावसंख्या जर पाहिली तर 44 धावा धावपलकावर या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. संजय मालीसाठी हा चेंडू पुढे जाऊन मारलाय. चेंडूमध्ये फ्लाय होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरा फलंदाज जयहनुमान मोर्य संघाचा संजय माली 5 या धावसंख्येमध्ये वैयक्तिक बाद होऊन माघारी परतलाय.
आशीष पाटिल के बल्ले से निकलता बा ये पहला दंदनाता हुआ चौका। सो मैच उमेश माली जो केवल क्रिकेट टीम का सबसे ताकतवर गेंदबाज है, पहली गेंद के ऊपर चौका लगाकर अपनी ताकत दिखाए और विपक्षी टीम को डराने का काम करे आशीष पाटिल। और सांगड़े क्रिकेट टीम के लिए हार्दिक शुभकामनाएं आई है हमारे आदरणीय भालचंद्र पाटिल सांगड़े, जिनके माध्यम से शुभकामनाएं भेजी गई है। गेंदबाज तैयार। उमेश माली का ये था दोस्तों पलटवार, ईंट का जवाब दिया था पत्थर से, एक्शन का ये था रिएक्शन। और डॉट गेंद की यहां पर समाप्ति होती है। पहली गेंद के ऊपर चौका आया था, जीतने के लिए 49 का टारगेट था और यहां पर पहली गेंद के ऊपर चौका खा जाने के बाद उमेश माली का जबरदस्त कमबैक हमने केवल क्रिकेट टीम के माध्यम से देखा। उठाने का प्रयास, गेंद हवा में, कोई खिलाड़ी वहां पर तैनात नहीं है। संजय माली, अजित पालकर जाकर जब तक गेंद को उठा पाते तब तक 2 रनों का इजाफा हो चुका था। तालियां गूंज रही है खिलाड़ियों के लिए। दोनों क्रिकेट टीम के सपोर्ट में कई सारे दर्शक हैं और उनकी अपेक्षाओं के काबिल क्या अच्छी तरीके से यहां पर बल्लेबाजी और गेंदबाजी की जाएगी। सांगड़े क्रिकेट टीम के दर्शक सीमा रेखा के 5 से 10 फुट बाहर आपको रहना है। आपसे हम प्यार से विनती करते हैं सांगड़े क्रिकेट टीम। सन्मानी नेरेगावचे आदरणीय व्यक्तिमत्व राजाराम शेठ पाटील माजी उपसरपंच नेरे आणि त्याचबरोबर जगन शेठ पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य नेरे यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे। आपलं प्राचीन आणि त्याचबरोबर उपसरपंच चषकाच्या माध्यमातून स्वागत करत आहोत। सांगडे क्रिकेट संघ बाहेरून कोणी आवाज देऊ नका, डगआउट एरिया मधून इथे आपण खेळाडू कक्ष मधून हो टू मनोहर पाटील। थैंक यू सो मच। 3 गेंद गुजर चुके, टीम का टोटल स्कोर 6, 49 की थी दूरी। चौथी गेंद कदमों का इस्तेमाल किया था, जैसे देखा बल्लेबाज ने क्रीज छोड़ी है, थोड़ी सी वाइड गेंद कर दी और अंपायर का भी इशारा आया कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम का टोटल स्कोर जाकर पहुंचा है 7 रनों के ऊपर। केवल क्रिकेट टीम ने अपने सुपर 8 तक का सफर अपने गेंदबाजों के बलबूते के ऊपर तय किया था। गणेशपुरी जैसे बड़ी टीम को हराया था तो सांगड़े क्रिकेट टीम ने वल्लभ क्रिकेट टीम को परास्त कर अपनी गेंदबाजी की ताकत दिखाई थी। तो दोनों क्रिकेट टीम की गेंदबाजी उनकी ताकत है। बल्ले के बीचों बीच गेंद आएगी, गेंद जाएगी सीमा रेखा पार। अंपायर सिग्नल, यस इट इज अ बिग वन, बिग सिक्सर। मैंने देखा तूने देखा। थैंक यू सो मच। क्या कमाल की यहां पर बल्लेबाजी, लेकिन केवल क्रिकेट टीम भी जानती है कि यहां पर एक विकेट वो मुकाबले में लौट सकती है। वो हौसला रखना होगा, वो जोश रखना होगा, वो जज्बा रखना होगा। दोनों क्रिकेट टीम को मुकाबला यहां से बन चुका है और मुकाबला बना दिया है आशीष पाटिल ने। पहले ओवर की 5 गेंदों के ऊपर है 17, 49 की थी दूरी। अंतिम गेंद आएगी उमेश माली के स्ट्राइकर एंड के ऊपर आशीष पाटिल। पहला और अंतिम पावर प्ले और आखिरी और अंतिम गेंद लेफ्ट आर्म और विकेट। कमाल का स्ट्रोक, कवर के ऊपर से खेला, गेंद आप खिलाड़ी वहां पर तैनात है। 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर है 18। जीत की बात करेंगे 18 गेंदे और जीतने के लिए 31 की आवश्यकता। ओवर टू महागुरु। इथे मित्रांनो खऱ्या अर्थाने जयदास शेठ पाटील
धैर्य ट्रान्सपोर्टचे ओनर्स एक दानशूर दाते त्यांच्या वतीने प्राचीन आणि उपसरपंच चषकासाठी आर्थिक सहकार्य 5,000 रुपये मित्र 5,500 रुपयाचं आर्थिक सहकार्य तुमचं आम्ही मनपूर्वक किती आभार व्यक्त करतो. मित्रांनो असं म्हटलं जातं की पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावलावर भेटतात, परंतु मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी खऱ्या अर्थाने पावलं झिजवावी लागतात. अशी मनाने श्रीमंत असणारी व्यक्तिमत्व आपण व्यासपीठावर पाहतो. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. O2 मनोहर पाटील. जिस तरीके से हमेशा कहते हैं दोस्तों कि जो लोग अपनी सोच नहीं बदल सकते वो कुछ नहीं बदल सकते. अपनी सोच को बदलना होगा, क्योंकि गलतियां इस बात का सबूत है कि आप प्रयास कर रहे हैं. गलती की थी उमेश माली ने, लेकिन संजय माली को इसे सुधारना होगा, प्रयास करना होगा. 18 गेंदे जीतने के लिए 31 रनों की आवश्यकता. गेंदबाज तैयार होगा संजय माली और उनके सामने होंगे ऑन स्ट्राइक आशीष पाटिल, जिन्होंने पहले ओवर में 17 रन व्यक्तिगत उन्होंने बनाए. एक वाइड का रन जरूर आया था. 18 स्कोर कार्ड के ऊपर 18 गेंदे और 31 रनों की आवश्यकता. गेंदबाज तैयार, जबरदस्त मुकाबला चलता बा. राइट आर्म ओवर द विकेट. फुल टॉस गेंद यहां पर करी थी, खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है. दूसरे किले पलटे खिलाड़ी, तब तक 2 रन का इजाफा होता बा. शायद थोड़ा सा स्टेप आउट किया था बल्लेबाज ने, इसलिए अंपायर का कोई इशारा नहीं आया. 2 रनों का जहां पर इजाफा होता है. सांगड़े क्रिकेट टीम के दर्शक जो हमारे मंच के लेफ्ट साइड में, आपसे हम गुजारिश करते हैं सीमा रेखा के थोड़े से आपको पीछे रहना है. आपसे हम प्यार से गुजारिश करते हो, किसी भी टीम के दर्शक सीमा रेखा के इतने नजदीक आप खड़े मत रहो. अंपायर पर जोरदार अपील भी थी. तर थँक्स मनोहर. इथे बघा समालोचन ग्रुपसाठी कुमार श्रेय उदय पाटील आणि त्याचबरोबर कुमारी संस्कृती उदय पाटील यांच्या वतीने समालोचन ग्रुपसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि या सामन्यामध्ये फलंदाजांना सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी श्रेय उदय पाटील आणि संस्कृती उदय पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. स्वागत आहे उदय शेठ पाटील. आपल्या सुपुत्रांचं अभिनंदन करतो आणि तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. O2 मनोहर पाटील. थैंक यू सो मच. टीम का टोटल स्कोर यहां से 21 रन, 49 की दूरी थी. 16 गेंदे जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता. क्या मुकाबला बना दिया है यहां पर बल्लेबाज आशीष पाटिल ने. जबरदस्त बल्लेबाजी करी है. संजय माली पहली गेंद के ऊपर 2 रन खर्चे थे, इस गेंद के ऊपर सिंगल खर्चा था. इस ओवर की अगली गेंद ऊंचाई ज्यादा, क्या लंबाई भी ज्यादा होगी? जी हाँ, गोइंग and that's gone. क्या ठोका यार. जब सांगड़े क्रिकेट टीम बी पोल में उतरी थी तो सबने यहां पर चर्चा की थी कि सांगड़े क्रिकेट टीम थोड़ी सी कमजोर है, लेकिन क्रिकेट में कोई भी छोटा नहीं होता, कोई भी बड़ा नहीं होता, क्योंकि हर छोटा कभी ना कभी बड़ा जरूर हो जाता है. और सांगड़े क्रिकेट टीम का यह लाजवाब जवाब था. गेंदबाज तैयार हो गए. 27 रन स्कोर कार्ड के ऊपर 15 गेंदे 22 की दूरी. लेकिन केवल क्रिकेट टीम को हमने हमेशा अंतिम क्षणों में बाजियां पलटते हुए देखा है. ये ताकत रखते हैं गेंदबाज, ये क्षमता रखते हैं. राइट आर्म ओवर द विकेट से सामने होंगे बल्लेबाज वैभव पाटिल. राइट आर्म ओवर द विकेट. एक और फुल टॉस गेंद, मिस टाइमिंग. उमेश वहां पर तैनात जरूर है, कोई गलती नहीं करेंगे. बिग फिश इन द नेट. जश्न भी देखा, खुन्नस भी देखी. आने वाली गेंदे 14 और जीतने के लिए 22 रनों की जरूरत. थँक्स मनोहर. इथे आपण पाहतो या क्रिकेट स्पर्धेसाठी दानशूर देत दाते की देणाऱ्याने देत जावं आणि घेणाऱ्याने घेत जावं. आपण समाजाचं देणं आहोत. खऱ्या अर्थाने या संकल्पनेतून इथे प्राचीन चषक आणि उपसरपंच चषकासाठी आर्थिक सहकार्य कुमार व श्रेय उदय पाटील आणि कुमारी संस्कृती उदय पाटील यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. जोरदार टाळ्या मित्रांनो. आणि फलंदाजासाठी सुद्धा ज्याने एक षटकार तटवला 500 रुपये आमच्याकडे जमा झालेला आहे. स्वागत आहे आपलं. हौसला रखना बेहद जरूरी है. केवल क्रिकेट टीम की बात करेंगे, क्योंकि हम हमेशा कहते हैं दोस्तों, जो मंजिलों को पाने की चाहत रखते हैं वो समंदर पर भी पत्थरों के पुल बना देते हैं.
दुनिया आपके उदाहरण से बदलेगी दोस्तों, आपके राय से नहीं। आपको उदाहरण पेश करना होगा, आपको एग्जाम्पल सेट करना होगा। जबरदस्त मुकाबला यहां पर चलता बा। आने वाली 14 गेंदे जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता। किस तरीके से बल्लेबाजी होगी, किस तरीके से गेंदबाजी होगी। संजय माली और उनके खिलाफ स्ट्राइकर, इनके ऊपर बल्लेबाज आशीष पाटिल, उनका साथ निभा रहे मंगेश पाटिल। 14 गेंदे 22 की आवश्यकता। जोरों शोरों से लड़ाई जारी है, यहां पर संघर्ष जारी है, मेहनत जारी है। अपील जरूर हुई थी लेकिन डॉट गेंद की समाप्ति हुई थी। 13 गेंदे जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता। आत्मविश्वास रखना बेहद जरूरी है, यहां पर सोच पॉजिटिव रखना बेहद जरूरी है। मुकाबला यहां से बन सकता है, सिर्फ बनाने वाला चाहिए, मुकाबला बचाने वाला चाहिए, मुकाबला जिताने वाला चाहिए। कट किया हल्के हाथों से, खिलाड़ी वहां पर तैनात है। जयवंत पालकर जब तक गेंद तक पहुंच पाते, कमाल की फील्डिंग, एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। टीम का टोटल स्कोर छाकर पहुंचा है 28 रनों के ऊपर, 12 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की जरूरत सांगडे क्रिकेट टीम को। तर निश्चित स्वरूपात मित्रांनो, ही क्रिकेट स्पर्धा आपण आजमावतो, कारण वेल कधीच कोणाची वाट पाहत नाहीये, परंतु वेळेची मित्रांनो आपल्याला वाट पाहावी लागतो। नाणेफेक झालेले आहे, स्वर्गीय राजाराम हरी पाटील यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा आपण आजमावतो। त्याच्यानंतर परेश मस्कर आपण आयोजक कमिटी मेंबर साथ व्यासपीठावर यायचे आहे। परेश आपण यायच्या बघा व्यासपीठावर। ओटो आमचे सहकारी मित्र डीजे मास्टर। जेवणी घाली मैदानी शिवरायाच्या गेंदबाज इस मर्तबा तैयार होगा। गणेश पारवे 10 गेंदें बची है,
और जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता। कैसे रोका जाए इस टीम को? केवल क्रिकेट टीम जल्द मुकाबला, आपको फास्ट क्रिकेट खेलनी है, आपको थोड़ी सी आपसे हम गुजारिश करते हैं। लेफ्ट आर्म राउंड द विकेट से उमेश माली ने भी अपना एंगल बदला था और गणेश पारो को भी मजबूर कर है कि अपने एंगल को बदल डाले और सांगड़े क्रिकेट टीम ने कई दर्शकों के दिल यहां पर यकीनन जीते। 10 गेंदे 14 रनों की जरूरत। लेफ्ट आर्म राउंड द विकेट। ये लाइन अच्छी है, ये दिशा अच्छी है। कल के 2 दिन पहले हमने मुकाबला देखा था गणेशपुरी बनाम केबाले, जब 12 गेंदों में 15 की आवश्यकता थी। प्रभाकर पालकर और संजय माली ने आकर मुकाबला जीता था अपनी टीम के लिए। वो क्षमता, वो जोश, वो जुनून, वो जज्बा आपके अंदर होनी चाहिए। और यहां पर किस तरीके से क्रिकेट होगा? 9 गेंदे 14 की आवश्यकता। जिस तरीके से हम हमेशा कहते हैं दोस्तों, टपोरी की भाषा में करोड़ को कहते हैं खोका, और लड़की जब प्यार में मुकर जाती है उसको कहते हैं धोखा। और गणेश पारवे के माध्यम से ये धोखेबाजी चलती हुई आने वाली 8 गेंदे 14 रनों की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला। कौन जीतेगा बाजी? कौन जाएगा सुपर 4 में? कौन यहां से जीतेगा? किनके हिस्से में आएगी खुशी और किनके हिस्से में आएंगे गम? 8 गेंदे 14 रनों की जरूरत। एक और डॉट गेंद, कमाल की गेंदबाजी, तारीफे काबिल गेंदबाजी गणेश पारवे के माध्यम से। गेंदें बची होगी 7 और जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। 3 गेंदें लगातार डॉट के लिए मंगेश पाटिल ने। 7 गेंदे 14 की आवश्यकता। फलंदाजांसाठी स्वर्ण संधी आहे बघा. जरा स्टेजवर षटकार तटवलं तर उदय शेठ पाटील नेरे यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. ओ टू मनोहर. 7 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता। किस प्रकार से मुकाबला आगे बढ़ेगा? पिछली 3 गेंदों के ऊपर एक भी रन नहीं आया। केवल क्रिकेट टीम लौट चुकी है मुकाबले में। 7 गेंदे 14 रन नहीं लिया। वहां पर आशीष पाटिल ने कमाल की गेंदबाजी। पहली 2 गेंदों के ऊपर 7 आए थे, पिछली 4 गेंदे लगातार डॉट है। 6 गेंदे जीतने के लिए 13 रनों की जरूरत, 14 रनों की जरूरत। संकटकाळी तुझी गणेश दीन जनाला तार, संकटकाळी तुझी गणेश दीन जनाला तार। देवा तुझ्या त्या सोंडीन साऱ्या पाप्यांना फुटून मार। देवा तुझ्या त्या सोंडीन साऱ्या पाप्या। हा तर शिवकृपा बिल्डरचे ऑनर सन्माननीय श्री अनंता शेठ पाटील साहेबांच्या वतीने समालोचन ग्रुपसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आमचा संपूर्ण समालोचन ग्रुप आपलं आभारी आहे. स्वागत आहे आपलं. ओ टू मनोहर. थैंक यू सो मच। आने वाली 6 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। 6 गेंदे 14 की आवश्यकता और गेंदबाजी करेंगे प्रभाकर पालकर, जिन्होंने पिछले दिनों में कमाल की गेंदबाजी करी थी। गणेशपुरी क्रिकेट टीम को 11 की आवश्यकता थी 6 गेंदों में और सिर्फ 2 रन खर्चे थे और मुकाबला केवल क्रिकेट टीम ने अपने नाम किया था। 6 गेंदे जीतने के लिए 14 की आवश्यकता। गेंदबाज तैयार। पहली गेंद बीमार। क्या जरूरत थी? यहां पर अंपायर का इशारा आया है। अंपायर से बहस करना बिल्कुल माना है केवल क्रिकेट टीम। गेंद बीमर करार हुई है। प्रवीण सोरगे का इशारा आता बा. हॅलो. तर केवल क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला लागोपाठ 2 विकेटसाठी उदय शेठ पाटील साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. तर सांगडे क्रिकेट संघाच्या फलंदाजाला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असणारे उदय शेठ पाटील नेरे यांच्या वतीने. फ्री हिट होगी इस गेंद के ऊपर। लाइसेंस खुला होगा, खुली छूटे। अब समीकरण बचे 6 गेंदे 12 रनों की आवश्यकता। फ्री हिट बल्लेबाज मंगेश पाटिल के लिए। ये गेंद जाएगी ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरने वाली गेंद। फ्री हिट रहेगी कंटिन्यू मंगेश पाटिल के लिए। समीकरण बदलेगा, आंकड़ों का गणित बदल चुका है। 6 गेंदे 11 रनों की जरूरत। राइट आर्म ओवर द विकेट। फ्री हिट थी इस गेंद के ऊपर। यह फ्री हिट की गेंद है। संजय माली आपको समझना है,
इन्वॉल्व रहना मुकाबले के अंदर बेहद जरूरी है। बल्लेबाज का ध्यान नहीं था गेंदबाज का ध्यान, लेकिन मुकाबले के अंदर इन्वॉल्वमेंट आपकी बेहद जरूरी होती है। जहां पर रन नहीं बनता था वहां पर 2 रन खर्च हुए, 2 रनों का हुआ इजाफा। 5 गेंदे और जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता। प्रेशर क्रिकेट, दबाव भरा माहौल अब बन चुका है। दबाव आपसे कुछ भी करवा सकता है। जिस साउथ अफ्रीकन क्रिकेट टीम ने 2 साल तक नंबर 1 रैंकिंग तक रही 2014 और 2015 में, लेकिन फिर भी वर्ल्ड कप नहीं उठा सके। चौकर्स उन्हें कहा जाता था, लेकिन यहां पर कमाल का मुकाबला। 5 गेंदे 9 रनों की आवश्यकता। क्या कमाल की सोच, क्या कमाल की लड़ाई। गेंदबाज प्रभाकर पालकर तैयार। 5 गेंदे 9 रनों की जरूरत। राइट आर्म ओवर द विकेट। खराब गेंदबाजी। यहां पर ऐसी गलती आप कर नहीं सकते। इस स्तर पर, ऐसे सिचुएशन में, ऐसे हालातों में, ऐसी परिस्थिती में 5 गेंदे 8 रनों की जरूरत। साहेब धाकटा कांदाने विनय मात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। 5 गेंदे जीतने के लिए 8 की आवश्यकता। प्रभाकर पालकर तैयार। ओवर द विकेट। सीधे बल्ले से इस गेंद को खेला। खिलाड़ी वहां पर तैनात है। उदय वहां पर शायद मौजूद है। 1 ही रन मिलेगा। दूसरे के लिए खिलाड़ी पलटे हैं। जरूरत नहीं थी यहां पर। प्रभाकर पालकर से हुई गलती। तब तक 2 रनों का हुआ इजाफा। 4 गेंदे जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता। यदि मुकाबला टाई रहा तो मुकाबले का नतीजा सुपर ओवर में जाएगा। 4 गेंदे जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता। यदि आप क्रिकेट के दीवाने हो तो आपके सुनने वाली कान, देखने वाली आंखें और महसूस करने वाला दिल थाम के बैठिएगा, क्योंकि सबसे बड़ी लड़ाई। 4 गेंदे 6 रनों की आवश्यकता। गेंदबाज यहां पर तैयार है। प्रभाकर पालकर। सांगड़े क्रिकेट टीम के दर्शक और केवल क्रिकेट टीम के दर्शक सीमा रेखा के थोड़ा सा आपको दूर रहना है। आपसे हम प्यार से विनती करते हैं। 4 गेंदे बचेगी। जीतने के लिए जरूरत है 6 रनों की आवश्यकता। यह पेंत्र आजमाए एक बार फिर से केवल क्रिकेट टीम ने। और यहां पर बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ 3 गेंदे जीतने के लिए 6 रनों की जरूरत। कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे, हे कशाला कशाला आगाऊपणा तू केलास रे, धावता धावता फुकट तू आउट झालास रे, धावता धावता फुकट तू आउट झालास रे। आने वाले 3 गेंदे जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। यहां पर मुकाबला टाई रहा तो मुकाबले का नतीजा सुपर ओवर में जाएगा। 3 गेंदे जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। प्रभाकर पालकर बनाम सांगड़े, यही मुकाबला अब चलेगा। ये कॉन्टेस्ट दिलचस्प है, ये बैटल अच्छी है। यहां मानो जहां पर मुकाबला नहीं, युद्ध होगा, क्योंकि केवाले सांगड़े के विरुद्ध होगा। 3 गेंदे जीतने के लिए 6 रनों की जरूरत। प्रभाकर पालकर ऑन टू द अटैक। ऑन स्ट्राइक होंगे बल्लेबाज आशीष पाटिल। 3 गेंदे 6 रनों की जरूरत। सम्राट माली सिलीमिडोर के क्षेत्र में हर एक डॉट गेंद के लिए 200 का इनाम है। शशिकांत जी गायकर सरपंच केवल इनके माध्यम से प्रेशर, दबाव भरा माहौल बन चुका है। हर एक डॉट गेंद के लिए 200 रुपए का इनाम होगा। आदरणीय शशिकांत जी गायकर सरपंच केवल है, जिनके माध्यम से 3 गेंदे 6 रन। फुल टॉस गेंद करी थी, मिस टाइमिंग। उमेश माली गेंद के पीछे, गलती नहीं करेंगे। 2 गेंदों के ऊपर 2 सफलता आई केवल के नाम। 2 गेंदे अब जीतने के लिए 6 रनों की जरूरत। चमत्कार घडणार नाही, नमस्कार होणार नाही, रिक्षा थांबणार नाही। 2 गेंदे जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। किस तरीके से मुकाबला आगे बढ़ेगा, कौन जाएगा दोस्तों सुपर 4 में, किन के सपने होंगे साकार और किन के सपने बिखर जाएंगे। आने वाली 2 गेंदे
जीतने श्वास आहे ना शब्द उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील आने वाली गेंदे दूर जीतने के लिए 6 की आवश्यकता गोरक्षनाथ पवार भिंगार जिनकी आवाज जिनकी धुन हमने अभी अभी सुनी थी डीजे एसडीसी के माध्यम से 2 गेंदे 6 की आवश्यकता। इथे रायगड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हेमराज म्हात्रे साहेब पालेबुद्रुक यांच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आपलं मनपूर्वक स्वागत आहे ओट मनोर 2 गेंदे जीतने के लिए 6 रनों की जरूरत है जबरदस्त मुकाबला यहाँ पर 2 गेंदे 6 रन सिली मिडल के क्षेत्र में जैसे ही सम्राट खड़े हुए यहाँ पर नतीजे बदलने की शुरुआत हो चुके थे नजर बदलो नजारे खुद ब खुद बदल जाएंगे 2 गेंदे 6 रन ये गेंद गैप में गेंद को धकेला है 1 रन तो पूरा करा दूसरे की कोशिश क्या यहाँ पर की जाएगी अब आखिरी 1 गेंद और जीतने के लिए 5 रनों की जरूरत आखिरी 1 गेंद और जीतने के लिए 5 रनों की जरूरत है दोनों क्रिकेट टीम के सपोर्टर्स बिल्कुल आपको मैदान के अंदर जाने की अनुमति नहीं है आपको मौका जरूर देंगे जब हम कहेंगे तब आपके लिए मौका होगा जश्न मनाने का आखिरी 1 गेंद बची है 5 की आवश्यकता और प्रभाकर पालकर इनके पिताजी परशुराम जी पालकर यदि मुकाबला जीता कर देंगे प्रभाकर पालकर तो परशुराम जी पालकर इनके माध्यम से 70 की ब्रांडेड टी शर्ट उनके माध्यम से दी जाएगी तो हौसला बढ़ाने का काम वहां से भी हो रहा है जिस तरीके से हम हमेशा कहते हैं दोस्तों कि मोहब्बत ऐसी करो कि 2 प्रेमी मिलने चाहिए और दोस्ती ऐसी करो कि 100 लोग जलने चाहिए और मुकाबला ऐसा खेलो कि सभी दर्शक खुश होने चाहिए दर्शक खुश है आने वाली गेंद है 1 गेंद और जीतने के लिए 5 की आवश्यकता और यहां पर सभी दर्शक चाहते हैं कि मुकाबला सुपर ओवर हो हम चाहते हैं कि मुकाबला सुपर ओवर हो उसके लिए चौका लगाना बेहद जरूरी है आखिरी 1 गेंद 5 रनों की आवश्यकता फील्ड में बदलाव एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वायर लेग सिर्फ तालियां बजती रहनी चाहिए आखिरी 1 गेंद 5 रनों की जरूरत ये क्या हो गया इस मैदान के अंदर और यहां पर दर्शकों से और अंपायर क्या हम इशारे की अपेक्षा करते हैं यहां पर हम अपेक्षा करते हैं अंपायर सिग्नल हम इंतजार कर रहे हैं यहां पर अंपायर सिग्नल सांगडे क्रिकेट टीम के दर्शक तर प्रेक्षकांनी शांत राहायचं बघा प्रेक्षकांना विनंती आहे कुणी इथे जोरदार काय शांततेने क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे